नमस्कार. तर आपल्याला आज बनवायचा आहे चहाचा मसाला आणि मसाला चहा. तर या दोन्ही रेसिपी मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तसा चहाप्रेमींसाठी असा चहा जर मिळाला, तल्लत झालेली असले, डोके उठलेले असले, तर असा चहा नक्की आपल्याला आराम देतो. तर तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींमध्येही हा व्हिडिओ शेअर करा. तर याची दोन्ही रेसिपी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्णपणे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल व्यवस्थितपणे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, सारिकाज किचन चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज बनवत आहोत चहा मसाला आणि मसाला चहा, दोन्ही रेसिपीज बघणार आहोत. कारण चहाप्रेमींसाठी उन्हाळा असो, हिवाळा असो, पावसाळा असो, सर्व ऋतूंमध्ये चहा आवडतोच. चला तर मग साहित्य बघूया चहा मसाल्यासाठी. चला. तर चहासाठी लागणारं साहित्य आहे 3 ते 4 चमचे वेलदोडे, थोडीशी दालचिनी, सुंठ, 2 चमचे मिरे, 1 चमचाभर लवंगा आणि जायफळाचा तुकडा घेतलेला आहे. मी पूर्ण जायफळ नाही घेतलेलं. तर आपल्याला हे कढईमध्ये फक्त गरम करून घ्यायचं आहे. अगदी पूर्णपणे भाजून घ्यायचं नाही आहे. भाजल्यामुळे चहाच्या मसाल्याची टेस्ट अगदी खराब होऊन जाते. त्याच्यामुळे पूर्ण भाजून नाही घ्यायचं आहे आपल्याला, फक्त हे गरम करून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनटामध्ये छान गरम होतं. कारण गरम केल्याने याची पावडर पटकन होते, छान बारीक होतात सगळ्या वस्तू. म्हणून आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे. अजिबात जास्त भाजायचं नाही आहे. हे पहा, असं मस्त छान गरम झालेलं आहे आपलं हे सगळं जिन्सा. यामध्ये मी तुळसही घातलेली आहे, तुळशीच्या मंजुळा. तुम्ही हवं तर वाळून तुळशीची पानंसुद्धा यामध्ये घालू शकता आणि आयुर्वेदिक चहा पूर्णपणे तयार होतो हा. आता मी तुळशीच्या मंजुळा घेतलेल्या आहेत थोड्या. तुम्ही अजूनही घेऊ शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. ज्यांना उष्णता आहे त्यांनी लवंगा वगैरे कमी वापरा. हे पहा, या प्रकारे तुळस ही गरम करून घेतलेली आहे मी. तुम्ही हवं तर तुळशीची पानंसुद्धा वाळवून यामध्ये घालू शकता. छान आयुर्वेदिक चहा आपला तयार होतो. आणि आता ह्या सगळ्या जिन्स आपल्याला मस्त मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत. तुम्ही खलबत्त्यामध्ये ह्या कुटूनसुद्धा घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे. कारण कुठल्यानेही प्रत्येक गोष्टीची टेस्ट ही वाढतेच. कारण जुन्या पद्धती, जुनं ते सोनंच आहे. या प्रकारे मी पावडर करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये. पहा, मस्त आपला जास्त बारीक पावडर करायची नाही आहे. कारण बारीक केल्यामुळे आपल्याला चहाच्या गाळणीमध्येही ती बारीक पावडर चहामध्ये येते चहा गाळताना, आणि त्याची टेस्ट आणखी छान लागत नाही. म्हणून जास्त बारीक नाही करायचे आपल्याला. अशा प्रकारे जाडसरच मसाला ठेवायचा आहे. 8-15 दिवसांसाठी ताजा ताजा मसाला तुम्ही असा करून ठेवू शकता. एवढ्या याच्यामध्ये इतका छान मसाला एवढा तयार झालेला आहे. चला तर मग आपण आता कुल्हड चहा कसा करायचा हेही मी तुम्हाला दाखवणार आहे. हे आपण आता संक्रांत झालेली आहे, संक्रांतीला आपण ही सुगड पुजलेली आहे. तर हे सुगडं आपण टाकून देतो. पण या प्रकारे जर तुम्ही हे स्वच्छ धुवून असं गॅसवर गरम केलं ना, चहा आपला उकळस तोपर्यंत आपलं सुगड ते बोळकं, त्याला आम्ही बोळकं म्हणतो. तुम्ही काय म्हणता तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, अजून व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तर तोपर्यंत आपल्याला हे बोळकं गरम होत आहे. मी 1 कपभर पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचे चहा पावडर आणि 4 चमचे साखर घातलेली आहे. आमच्या इथे चमच्याच्या मापाची वाटी आहे, मी वाटीने टाकलेलं आहे. त्याप्रमाणे तुम्ही माप घेऊ शकता. मी जेवढं पाणी तेवढंच दूध घेणार आहे. तुमच्या अंदाजे तुम्ही घ्या. मी 1 कप पाणी आणि 1 कप त्यालाच दूध घेतलेलं आहे. आणि आता हे छान उकळी आली की मग यामध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे, जो आपण आत्ताच मस्त बनवलेला आहे. हे पहा, तोपर्यंत आपलं हे बोळकंही छान गरम झालेलं आहे. चहा उकळस तोपर्यंत मस्त छान गरम होतं. चहा उकळलेला आहे आपला. आणि आता यामध्ये अगदी पाव चमचा, आणि आवडीनुसार तुम्हाला जसा मसाल्याचं आवड असेल किंवा आपल्याला उष्णतेचा वगैरे त्रास कमी असेल त्यानुसार तुम्ही मसाला वापरा. हे पहा, अगदी थोडासा मसाला घातलेला आहे मी, अर्धा चमचालाही थोडासा कमी आहे. आणि छान हलवून घ्यायचा आहे आपल्याला हा मसाला, आणि उकळून घ्यायचा आहे. उकळल्यावरच त्यामध्ये टेस्ट उतरते. हे पहा, याप्रमाणे आपण गाळणीने किंवा कपाने किंवा चमच्याने तुम्ही असं खालीवर करू शकता. हे पहा, खालीवर केल्यानेही त्याची छान टेस्ट आणखीन आपल्या चहामध्ये उतरते. खूप छान लागतं चहा, अगदी हॉटेलसारखाच वाटतो. हॉटेलमध्येही चहा असे खालीवर करतात पहा. त्याप्रमाणे आपला चहा रेडी आहे अगदी. आणि आपलं बोळकंसुद्धा भाजून तयार आहे.
तर खाली एक प्लेट नक्की घ्या, कारण चहा जेव्हा उततो त्याच्या पूर्ण चहा खाली जातो आपला. त्यामुळे यामध्ये खाली एक प्लेट नक्की ठेवा. हे पहा, चहा एकच कप गाळला आहे आणि पूर्ण त्यामधून सगळा ओतू गेलेला आहे खाली. बघू शकता. हे पहा, पूर्ण चहा खाली ओतू गेलेला आहे. याने आयुर्वेदिक आणि जुन्या काळच्या आजीसुद्धा हळदीचं दूध असं करून द्यायच्या. चुलीमध्ये वोळकं भाजायच्या आणि त्यामध्ये आपल्या उकळलेलं हळदीचं दूध यामध्ये घालून जे असं ओतू घालून लहान मुलांना प्यायला द्यायच्या. तर त्याप्रमाणे असा चहाही खूप छान लागतो. तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसं वाटलं आहे, आवडलं आहे की नाही. हे औषधीही आहे हे. मातीचं गुण आपली टेस्ट यामध्ये उतरते आपल्याला. त्यामुळे खूप छान लागतो. तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करा. तुम्ही माझा व्हिडिओज कुठून बघता हेही मला सांगा. हे पहा, दुसरा कप गाळलेला सुद्धा फेस येऊन आणखीन ओतू जात आहे. इतकं आपलं बोळकं गरम झालेलं होतं. त्याची टेस्टही खूप छान लागते. तुम्ही करून बघा आणि तुम्ही कुठून बघतायत माझे व्हिडिओ हेही मला कमेंटमध्ये सांगा. तर आपला हा कुल्हड मसाला चहा रेडी आहे. आपण बनवलेल्या मसाल्याचा, घरगुती मसाल्याचा मसाला चहा रेडी आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद. राधे राधे.